नमस्कार सर्वांना। तर मी बघा आज काय रेसिपी बनवते। आपला हा उरलेला भात आहे रात्रीचा, आमचा भरपूरच राहिलेला आहे भात। तर मी थोडीशी त्याच्यापासून एक रेसिपी बनवते। लेफ्ट ओव्हर भाताच्या भरपूर रेसिपीज आहेत, पण मी पण एक वेगळी रेसिपी बनवते, ती तुम्ही पहा। तर मी इथे ना आता 1 वाटी भात मी मोजून घेते, म्हणजे तुम्हाला अंदाज कळेल। असं चांगला दाबून मी घेते। तर बघा आता इथे 1 वाटी मी भात घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये काढून घेऊया। ह्याच्यामध्ये मी हे थोडंसं दही घालते, ही 2-3 टेबलस्पून दही आहे। तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त घाला दही, माझ्याकडे आहे तेवढं मी घालते। आता काय करायचं, प्रथम ह्याला असा हाताने चांगलं चुरून घ्यायचा भात, अगदी खूप मऊ करून घ्यायचा भात। मऊ करून घेते, त्याला जरा मॅश करून घेते। मिक्सरमध्ये नाही करायचं आपल्याला, हातानेच करायचं आहे। तर पहा इथे आपला भात मॅश करून झालेला आहे। तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही वाटी किंवा पेल्याच्या सहाय्याने असं प्रेस करून घ्या, म्हणजे तो थोडासा मऊ होईल। तर त्याच्यासाठी बघा मी हा 1 कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा, बारीक चिरून घेतलेला आहे। 1 पूर्ण अख्खा टोमॅटो बिया काढून बारीक चिरून घेतलेला आहे। ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आणि ही कोथिंबीर घेतली। 1 मुठभर कोथिंबीर घ्यायची बारीक चिरून। आता ह्याच्यामध्ये हे 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। तुमच्या अंदाजाने तुम्हाला जास्त कमी कसं हवं असेल तसं करा, भात जास्त घ्या, बेसन जास्त घ्या। हे जवळजवळ 150 ग्रॅमच्या वरती बेसन आहे, त्याच्यात घालून घेऊया आपण। आता त्याचसोबत हे धणे जिरेची पावडर आहे, अर्धा टीस्पून जिरे पावडर आहे, 1 टीस्पून धणे पावडर आहे। ही हळद आहे अर्धा टीस्पून, तिखट आहे 1 टीस्पून, आणि हे 1 टीस्पून मीठ आहे। नंतर तुम्ही चाखून बघा, कमी जास्त हवं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही जास्त टाकू शकता। हे हातानेच कालवून घेते, गरज लागली तर आपण पाणी घालू। तर पूर्वी आपण ते सर्व असं एकत्र करून घ्यायचं। हे बघा त्याच्यामध्ये ओलावा आहे ना, सहज ओलसर होतं। पण आपल्याला काय करायचं आहे, याचं आता थालीपीठ बनवायचं आहे आपल्याला। तर हे आपण थोडंसं सैलसर ठेवू आणि मग त्याचं हे करायला घेऊ। आता ह्याच्यामध्ये मला थोडंसे पाणी लागणार आहे, मी पाणी टाकून घेते जरा। थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं, एकदम टाकायचं नाही। भजीला पीठ आपण जसं भिजवतो ना, त्यापेक्षा थोडंसं सैलसर। अजून मला थोडं पाणी लागणार आहे। हे असं मिक्स केल्यानंतर बघा तुम्हाला किती अजून पीठ पाहिजे तर पीठ घाला, याच्यामध्ये भात पाहिजे असेल तर भात घाला। अशाप्रमाणे अंदाज घेत घेत तुम्ही हे बनवा। मीठ पण टेस्ट करून बघा, मीठ जर जास्त वाटलं तर त्याच्यात पीठ घाला थोडंसं। मी बघितलं मीठ परफेक्ट आहे। तर आता हे बनवायला घेऊया। ही साधी सोपी रेसिपी आहे, जास्त वेळ पण लागत नाही, झटपट होते, खायलाही छान आहे। तर आता आपण बाकीची कृती करूया, बनवायला घेऊया। तव्यावर थोडंसं तेल घालून घेऊया। आता आपण डायरेक्ट तव्यावर टाकूया। याला थोडासा पाण्याला हात लावला आहे, पाण्याचा थोडासा याला रुंद करून घेऊया। छान रुंद करायचं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला काय हाताने करता येणार नाही, चमच्याने आपण थोडेसे होल करूया जरा असे। सारखं करून घ्यायचं, ठीक आहे। ह्याच्यावरती झाकण ठेवूया, गॅस मिडियम करूया आपण थोडासा। आता ह्याला ना असं चेक करायचं, बघायचं असं सरकतो का, तरच पलटी करायला घ्यायचं। हा बघा हात सरकतो ना। आता काय करूया, ह्याच्यावरती थोडंसं पुन्हा तेल घालूया।
हे जे आपण छेद केलं त्याच्यामध्ये पण थोडं थोडं तेल घालूया. आता याला पलटी करूया. हा बघा, चांगलं. आता याच्यावर झाकण नाही ठेवायचं, झाकण एकदाच ठेवायचं पलटी करायच्या अगोदर. आता ह्याला पण बनवून घेऊया आपण. ह्याला पण आपण आता पुन्हा एकदा पलटी करूया. हा बघा, ह्याचा पण छान कलर आलेला आहे. थोडासा पहिल्या बाजूने जरासं शेकून घ्यायचा. एक वाटी तांदळाचं भात आणि बेसन 1 वाटी. त्याच्यामध्ये हे माझे 4 झालेले आहेत पोहे, थालीपीठ आपलं. तर आता हे पण काढून घेऊया. हे बघा मंडळी, पण मी काढून घेतलं. तर बघा, आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. थालीपीठ उरलेल्या भातापासून, आणि हे दही, मी थोडं मीठ, थोडीशी साखर चिमूटभर, आणि जिरा पावडर भाजलेली, आणि लाल मिरची पावडर, आणि थोडीशी बुंदी टाकली वरती त्याच्याबरोबर खाण्यासाठी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.